नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. डॉक्टर सुनील स्टडी पॉईंटमध्ये आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण वातावरण हे पहिलं प्रकरण संपवलेलं आहे. मी अशी आशा करतो की आपण सगळे व्हिडिओ लेक्चर्स वातावरणाशी संबंधित बघितले असतील, ते व्यवस्थित ऐकले असतील आणि समजून घेतले असतील. मित्रांनो, वातावरण हे प्रकरण परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं आहे. आता प्रकरण तर संपलेलं आहे, पण या प्रकरणावर आधारित प्रश्नांचा सराव करणं अतिशय आवश्यक आहे. मित्रांनो, आयोगाने या अगोदर देखील या वातावरण घटकावरती बरेच प्रश्न विचारून त्यांचे झालेले आहेत. तर हे जे काही प्रश्न आहेत, तुम्ही अभ्यास करत असताना ही प्रश्न वेगळे काढा, ती सोडवण्याचा प्रयत्न करा. ती सोडवत असताना काही जर अडचण जर येत असेल तर मला कमेंटच्या सेक्शनमध्ये ते कळवा, जेणेकरून मी तुमची जी काही शंका असतील, जी काही अडचण असेल तुमची, ती मला दूर करता येईल. मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये खास करून हा ऑडिओ लेक्चर मी बनवतो आहे. हे ऑडिओ लेक्चर याच्यासाठी की आज या ऑडिओ लेक्चरच्या माध्यमातून मी तुमच्यासमोर साधारणपणे एक 10 प्रश्न वातावरण या प्रकरणाशी संबंधित घेऊन येत आहे. मित्रांनो, या 10 प्रश्नांच्या माध्यमातून वातावरण या प्रकरणाची पूर्णपणे रिव्हिजन होणार आहे. ही रिव्हिजन म्हणजे हे फक्त प्रश्न नसून हा एक रिव्हिजन संच आहे असं आपण कन्सिडर करूयात. ही प्रश्न इंग्रजीमधून आहेत. इंग्रजीमधून जरी असले तरी जिथे आवश्यक असेल तिथे मी तुम्हाला मराठीतून याचा अर्थ सांगणार आहे. तसंच सोबत ट्रान्सलेट देखील करणार आहे जिथे जिथे आवश्यक आहे तिथे. प्रत्येक प्रश्न तुमच्या स्क्रीनसमोर दिसणार आहे. तर हा प्रश्न व्यवस्थित ऐका, वाचा, बघा आणि समजून त्याचा विचार करून त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न करा. आता हे उत्तर द्यायचं कसं? तर प्रत्येक प्रश्नाचा जो काही नंबर असेल त्या नंबरच्या समोर तुम्ही जो काही ऑप्शन असेल, समजा ए, बी, सी, डी जो काही ऑप्शन असेल तो त्या प्रश्नाच्या म्हणजे प्रश्नाच्या अंकासमोर डॅश देऊन ते उत्तर मला कमेंटच्या सेक्शनमध्ये तुम्ही कळवा, त्याबद्दल प्रतिक्रिया द्या. प्रत्येक कमेंट मी व्यवस्थितपणे बघेन. जी काही उत्तरं बरोबर असतील, चुकीची असतील, मी तुम्हाला तिथेच रिप्लाय देखील करेन. आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपण जे प्रश्न अवघड असू शकतात किंवा जे थोडेसे कन्सेप्च्युअल बेस्ड आहेत किंवा थोडेसे समजण्यास अडचण होते, तर असे प्रश्न आपण पुढच्या लेक्चरमध्ये आपण चर्चेला घेणार आहोत. मित्रांनो, चला तर मग सुरुवात करूयात. आजचा पहिला प्रश्न. द करेक्ट सिक्वेन्स ऑफ द ॲटमॉस्फेरिक गॅसेस ॲज एक्सप्रेस्ड इन पर्सेंटेज बाय व्हॉल्यूम इज. म्हणजे इथे काही वायू दिलेले आहेत आणि या वायूंचं आपल्याला त्यांच्या आकारमानानुसार पर्सेंटेज जे काय आहे, म्हणजे जास्त पर्सेंटेजपासून तर कमी पर्सेंटेजपर्यंत आपल्याला यांची क्रोनॉलॉजी लावायची आहे. तर पहिला ऑप्शन आहे ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन, हायड्रोजन. दुसरा ऑप्शन आहे बी, कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन, नायट्रोजन, हायड्रोजन. सी, हायड्रोजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन. डी, नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड आणि हायड्रोजन. मित्रांनो, हा प्रश्न तसा पाहायला गेला तर सोपा आहे. आपण वातावरणाशी संबंधित जे काही इंट्रोडक्टरी लेक्चर आपलं होतं त्याच्यामध्ये मी गॅसेसबद्दल माहिती दिली होती, तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे उत्तर भेटेल. तर व्यवस्थितपणे वाचा आणि त्याचं उत्तर कमेंटच्या सेक्शनमध्ये कळवा. दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊयात. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स अबाउट द ओझोन गॅस इन द ॲटमॉस्फिअर. तर खाली काही विधानं दिलेली आहेत ओझोन गॅसबद्दल. तर पहिलं स्टेटमेंट आहे, पहिलं विधान आहे, इट्स मॅक्झिमम कॉन्सन्ट्रेशन इज 20 to 25 किलोमीटर्स अबाव द अर्थ सरफेस. म्हणजे त्याचं जे काही जास्तीत जास्त प्रमाण आहे हे पृथ्वी तलापासून किंवा पृथ्वीच्या पृष्ठभागालगतपासून ते साधारणपणे 20 ते 25 किलोमीटरच्या उंचीच्या विस्तारामध्ये आपल्याला हे आढळतं, असं या विधानाचं म्हणणं आहे. दुसरं विधान असं आहे, इट सेव्ज अस फ्रॉम द इंटेन्स हीट ऑफ द सन. म्हणजे सूर्याकडनं जी काही अति जास्त तीव्रतेची जी काही उष्णता येते त्यांच्यापासून आपल्याला हा संरक्षण उपलब्ध करून देतो, तो प्रोव्हाइड करत असतो. खाली काही कोड्स दिलेले आहेत. पहिलं कोड आहे ए, स्टेटमेंट 1 इज करेक्ट. बी, स्टेटमेंट 2 इज करेक्ट. सी, बोथ स्टेटमेंट 1 and 2 आर करेक्ट. आणि डी, नायदर 1 nor 2 इज करेक्ट. तर मित्रांनो, हा देखील प्रश्न पाहायला गेला तर सोपा आहे. आपण स्थितांबर या थराचा आपण अभ्यास केला होता, त्याच्यामध्ये या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला भेटेल. तर व्यवस्थित वाचा, व्यवस्थित बघा तो प्रश्न आणि त्याचं उत्तर मला कळवा. तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊयात. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. मोस्ट ऑफ द वेदर फेनामेना आर असोसिएटेड विथ स्ट्रॅटोस्फिअर. याचा अर्थ असं होतं की हवामानाशी संबंधित जे काही घडामोडी होत आहेत वातावरणामध्ये, तर ते बहुतांशी सगळ्या घडामोडी या स्थितांबराच्या थरामध्ये घडतात, असं या विधानाचं म्हणणं आहे. दुसरं विधान आहे, लोअर पार्ट ऑफ द स्ट्रॅटोस्फिअर इज कॉल्ड ओझोनोस्फिअर.
म्हणजे स्थितांबराचा जो की खालचं क्षेत्र आहे, निम्न क्षेत्र, तर त्याला आपण ओझोनोस्फिअर असं आपण म्हणतो. आता प्रश्न असा आहे की विच ऑफ द अबोव स्टेटमेंट्स इज ऑर आर करेक्ट. ऑप्शन्स आहेत 1 ओनली, बी 2 ओनली, सी बोथ 1 and 2 आणि डी नायदर 1 नॉर 2. मित्रांनो, हा देखील प्रश्न तसा पाहायला गेला तर सोपा आहे. आपल्या स्थितांबराच्या लेक्चरमध्ये आपण हे बघितलेलं आहे. तर थोडंसं परत एकदा जर अडचण येत असेल तर परत एकदा तुम्ही तो व्हिडिओ बघून मग याचं उत्तर तुम्ही देऊ शकता. नेक्स्ट प्रश्नाकडे वळूयात. एक्झामिन द फॉलोइंग स्टेटमेंट्स अँड सिलेक्ट द करेक्ट आन्सर युजिंग द कोड्स गिवन बिलो. आता 4 स्टेटमेंट्स इथे दिलेत. त्याच्यापैकी पहिलं स्टेटमेंट मी वाचतो. गॅसेस इन द ॲटमॉस्फिअर, ॲक्च्युली इथं हिट्रोस्फिअर दिलेलं आहे, ते करेक्ट करतो मी, ॲटमॉस्फिअर हवं तिथे. सो गॅसेस इन द ॲटमॉस्फिअर आर नॉट इव्हनली मिक्स्ड, म्हणजे वातावरणामध्ये जे काही वायू आहेत तर ते व्यवस्थितपणे म्हणजे समप्रमाणामध्ये त्यांचं मिश्रण नाही आहे, असं या विधानाचं म्हणणं आहे. दुसरं विधान आहे ट्रोपोस्फिअर कंटेन्स ओव्हर 90% ऑफ द अर्थ्स वॉटर वेपर, म्हणजे पृथ्वी तलावरती जेवढे काही बाष्पाचं प्रमाण आपल्याला दिसतं तर ते तपांबराच्या क्षेत्रामध्ये जवळपास 90%च्या वरती याचं बाष्पाचं प्रमाण हे या तपांबराच्या क्षेत्रामध्ये आपल्याला आढळतं, असं या विधानाचं म्हणणं आहे. तिसरं विधान आहे हायड्रोजन इज कन्फाईन्ड टू द लोअर लेयर्स ऑफ द ॲटमॉस्फिअर, म्हणजे या विधानाप्रमाणे ॲटमॉस्फिअरमध्ये म्हणजे वातावरणामध्ये हायड्रोजन कुठे भेटतो तर खालच्या क्षेत्रामध्ये, वातावरणाच्या खालच्या क्षेत्रामध्ये हायड्रोजन भेटतो, असं या विधानाप्रमाणे आहे. चौथं विधान आहे टेम्परेचर ॲट ट्रोपोपॉज इज लेस ॲट द इक्वेटर दॅन ॲट द पोल्स, म्हणजे तपस्तब्धीच्या तिथे जे काही तापमान आहे तर ते ध्रुवाच्या तुलनेमध्ये विषुववृत्तावरती कमी असतं, असं या विधानानुसार आपल्याला दिसतं. तर आता खाली कोड्स दिले आहेत. ए 1 2 3 ओनली, बी 1 2 4 ओनली, सी 2 3 4 ओनली आणि डी 1 3 4 ओनली. तर मित्रांनो, अतिशय चांगला प्रश्न आहे हा. म्हणजे या प्रश्नामध्ये आपल्या अभ्यासाचा खरा कस लागतो की एकंदरीत आपण वातावरण जे आपण बघितलेलं आहे, खास करून आपण तपांबर शिकत असताना, तर या तपांबराच्या संबंधात हा प्रश्न खरं तर आहे. तर तुम्ही व्यवस्थित तो प्रश्न वाचा. जर अडचण जर येत असेल तर तपांबराचा जो काही आपण व्हिडिओ लेक्चर आपण बघितला होता, जो काही समजून घेतला होता, त्याच्यामध्ये तुम्ही परत एकदा जाऊ शकता, ते बघू शकता आणि बघून तुम्ही याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू शकता. पुढच्या प्रश्नाकडे जातो आहे मी. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ऑर आर करेक्ट. आता इथे 4 विधानं दिलेली आहेत. पहिलं विधान वॉटर वेपर इन द ॲटमॉस्फिअर डिक्रीजेस विथ अल्टिट्यूड, म्हणजे काय की उंची परत्वे जसं आपण वातावरणामध्ये जाऊयात तसं वातावरणामधलं जे काही बाष्पाचं प्रमाण आहे ते उंची परत्वे ते कमी होतं, असं या विधानानुसार आपल्याला दिसतं. दुसरं स्टेटमेंट आहे इट इन्क्रीजेस फ्रॉम इक्वेटर टुवर्ड्स पोल्स, म्हणजे विषुववृत्ताकडून जसं आपण ध्रुवाकडे जाऊयात तसं बाष्पाचं प्रमाण हे वाढत जातं, असं या विधानानुसार आपल्याला दिसतं. तिसरं विधान आहे अबाउट 90% ऑफ ॲटमॉस्फेरिक वॉटर वेपर लाईज बिलो 6 किलोमीटर्स, म्हणजे काय की वातावरणातलं एकूण बाष्पाचं प्रमाण आपण जर बघितलं तर ते पृथ्वीलगतपासून किंवा पृथ्वीच्या पृष्ठभागालगतपासून किंवा समुद्रसपाटीपासून 6 किलोमीटरचं अंतर जे आहे तिथपर्यंतच आपल्याला आढळतं किंवा त्याच्यापेक्षा खालच्या पातळीवरती हे आढळतं, असं या विधानाचं म्हणणं आहे. चौथं विधान आहे इट प्रिझर्व्स अर्थ्स रेडिएटेड हीट, म्हणजे काय की पृथ्वी तलाकडनं जी काही परावर्तित झालेली जी काही उष्णता असेल, जी काही ऊर्जा असेल तर ती प्रिझर्व करते, ती होल्ड करून ठेवते, ती पकडून ठेवते किंवा शोषण करून ठेवते, असं या विधानानुसार आपल्याला दिसतं. तर मित्रांनो, बाष्पाबद्दल आपण डिटेलमध्ये आपण चर्चा केलेली आहे आपल्या वातावरणाच्या इंट्रोडक्टरी लेक्चरमध्ये, ज्याच्यामध्ये आपण घटक बघितले होते. वातावरणाचे 3 घटक महत्त्वपूर्ण, वायू, बाष्पाचे कण आणि धुळीचे कण, त्याच्यामध्ये आपण या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. तर थोडंसं रिवाईज करा पुन्हा एकदा आणि या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. अतिशय चांगला प्रश्न आहे, कन्सेप्च्युअल प्रश्न आहे, आपल्या अभ्यासाचा इथं कस लागणार आहे. तर कोड्स इथे खाली वाचतो आहे मी. तर ए 1 2 3, बी 1 3 4, सी 1 2 3 4 आणि डी 2 3 4. पुढच्या प्रश्नाकडे जातो आहे मी. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. इथे 2 विधानं दिलेली आहेत आयनोस्फिअरबद्दल, आयनांबराबद्दल. आयनोस्फिअर डिफ्लेक्ट्स लॉंग वेव्ह, मीडियम वेव्ह अँड शॉर्ट वेव्ह रेडिओ वेव्स अँड हेल्प इन रेडिओ ट्रान्समिशन, म्हणजे जे की रेडिओ लहरी आहेत त्याच्यापैकी आपण 3 प्रकार आपण बघतो आहे की दीर्घ लहरी असतात, मॉडरेट रेंजचे लहरी असतात, मध्यम लहरी आपण म्हणूया आणि लघु लहरी. तर या रेडिओ लहरींचं
म्हणजे हे त्यांचं परावर्तन करण्याचं काम कोण करते तर आयनांबर करते. तसंच रेडिओ ट्रान्समिशन म्हणजे जे काय आपण अंतराळ म्हणजे सर्वदूर अंतराळ संप्रेषण वगैरे आपण शिकलो होतो, तर ते देखील आयनांबरामध्ये घडतं असं त्या विधानानुसार आपल्याला दिसतं. दुसरं विधान आहे आयनोस्फिअर इज द लेअर ऑफ कन्व्हेक्शन करंट. म्हणजे काय, अभिसरणाच्या प्रक्रियेने जी काही उष्णतेचं वहन होतं हे खास करून आयनांबरामध्ये होतं असं या विधानानुसार आपल्याला दिसतं इथे. तर आता प्रश्न आहे विच ऑफ द अबव स्टेटमेंट इज ऑर आर करेक्ट. ऑप्शन्स आहेत वन ओनली, टू ओनली, सी बोथ वन अँड टू, अँड डी नायदर वन नॉर टू. तर मित्रांनो, आयनांबराबद्दल आपण बरेच डिटेल आपण चर्चा केलेली, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी मी कवर करून घेतलेल्या आहेत. तर प्लीज हा प्रश्न वाचा व्यवस्थित आणि त्याचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करा. हा तुम्हाला नक्की जमेल असं मला खात्रीदायक वाटतं मला. पुढच्या प्रश्नाकडे जातो आहे. आता इथे ॲसर्शन आणि रिझन दिलेत. एक विधान आहे आणि त्याचं कारण दिलेलं आहे. विधान वाचतो आहे मी. द थिकनेस ऑफ द ॲटमॉस्फिअर इज मॅक्झिमम ओव्हर द इक्वेटर. म्हणजे काय की जी काही वातावरणाची जी काही जाडी आहे, उंची आहे, ही विषुववृत्तावरती सगळ्यात जास्त असते असं या विधानाचं म्हणणं आहे. नेक्स्ट प्रश्न म्हणजे रिझन बघूयात आपण. हाय इन्सुलेशन अँड स्ट्रॉंग कन्व्हेक्शन करंट ऑकर ओव्हर द इक्वेटर. हाय इन्सुलेशन आणि स्ट्रॉंग कन्व्हेक्शन करंट म्हणजे काय की जे काही ऊर्जा किंवा करंट किंवा आपण उष्णता म्हणूया, तर उष्णता पसरवण्याची जी काही प्रक्रिया आहे, खास करून अभिसरणाची प्रक्रिया, तर हे बऱ्यापैकी जास्त होत असतं इक्वेटरच्या भागामध्ये, विषुववृत्ताच्या भागामध्ये, आणि त्याच्यामुळे हे विधान असावं असं त्या ॲसर्शन आणि रिझनवरनं आपल्याला दिसतं. तर आता ऑप्शन्स आपल्याला बघायचे. ए बोथ ए अँड आर आर इंडिव्हिज्युअली ट्रू. दोन्ही ए आणि आर जे आहेत म्हणजे विधान आणि कारण हे वैयक्तिकरित्या खरे आहेत, आणि जे काही कारण आहे ते त्याचं करेक्ट एक्सप्लेनेशन आहे एचं म्हणजे विधानाचं. दुसरं आहे बोथ ए अँड आर इंडिव्हिज्युअली ट्रू बट आर इज नॉट करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ ए. म्हणजे पुन्हा एकदा ए आणि आर जे आहेत विधान आणि कारण हे वैयक्तिकरित्या खरे आहेत, पण आर जे आहे ते करेक्ट एक्सप्लेनेशन नाही आहे एचं म्हणजे विधानाचं ते करेक्ट एक्सप्लेनेशन नाही आहे. सी ए इज ट्रू बट आर इज फॉल्स. म्हणजे विधान खरं आहे पण कारण चुकीचं आहे. आणि डी ए इज फॉल्स बट आर इज ट्रू. म्हणजे विधान खरं आहे पण कारण विधान चुकीचं आहे पण कारण खरं आहे. मित्रांनो, हा देखील आस्पेक्ट आपण व्यवस्थितपणे डिटेलिंग केलेला आहे. व्यवस्थितपणे आपण त्याची चर्चा केलेली, समजून घेतलेला आहे. तर हा प्रश्न वाचा आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करा. पुढच्या प्रश्नाकडे वळतो आहे. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स अबाउट द पर्टिक्युलर लेअर ऑफ द ॲटमॉस्फिअर. म्हणजे आता काय, इथे साधारणपणे 4 विधानं दिलेले आहेत आणि 4 विधानं वाचून हे 4ही विधानं नेमकी कुठल्या थराबद्दल आहेत किंवा कुठल्या थराबद्दल म्हणजे सांगतायत हे चारही विधानं, ते आपल्याला ओळखायचं आहे. तर पहिलं विधान आहे इट कंटेन्स अबाउट 3/4 ऑफ द टोटल मास ऑफ द ॲटमॉस्फिअर. म्हणजे काय की वातावरणाचं जे काही एकूण वस्तुमान आहे तर त्याच्यापैकी जवळपास 3/4 वस्तुमान जे आहे तर ते या थरामध्ये आपल्याला आढळून येतं. दुसरं विधान आहे देर इज फॉल इन टेम्परेचर विथ इन्क्रीजिंग हाईट. म्हणजे जसं आपण उंची परत वरच्या दिशेने जाऊयात तसं टेम्परेचरमध्ये घट नोंदवताना आपण बघत असतो. तिसरं स्टेटमेंट आहे इट्स हाईट इज मोर ॲट द इक्वेटर दॅन ॲट द पोल्स. म्हणजे त्याची जी काही उंची आहे ती विषुववृत्तावरती जास्त आहे ध्रुवाच्या तुलनेमध्ये. चौथं स्टेटमेंट आहे, चौथं विधान ऑल वेदर फेनामेना ऑकर इन दिस लेअर. म्हणजे हवामानाशी संबंधित जेवढे काही घडामोडी होत आहेत ते फक्त आणि फक्त याच थरामध्ये होतात असं या चौथ्या विधानानुसार आपल्याला दिसतं. तर आता आपल्याला लेअर ओळखायचं तर कुठला आहे, आवरण कुठलं आहे किंवा थर कुठला आहे. तर पहिला आहे आयनोस्फिअर आयनांबर, दुसरा आहे मेझोस्फिअर मध्यांबर, तिसरा आहे स्ट्रॅटोस्फिअर स्थितांबर, आणि चौथा आहे ट्रोपोस्फिअर म्हणजेच तपांबर. नंतरच्या प्रश्नाकडे जाऊयात. विच ऑफ द फॉलोइंग फॅक्ट अबाउट डस्ट पार्टिकल इन द ॲटमॉस्फिअर इज ऑर आर करेक्ट. मित्रांनो, हा प्रश्न देखील अतिशय चांगला आहे, कन्सेप्च्युअल प्रश्न आहे. जर धुळीच्या कणांबद्दल व्यवस्थितपणे तुम्ही वाचला असेल, व्हिडिओ लेक्चर्स व्यवस्थित समजून घेतले असतील, आणि खास करून त्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी तुम्हाला या डस्ट पार्टिकलच्या संबंधात मी तुम्हाला एक होमवर्क पण दिलेला होता. तो होमवर्क जर तुम्ही व्यवस्थित केला असेल तर तुम्हाला हा प्रश्न नक्की सोडवता येईल. तर विधान खाली आहेत, खाली 3 विधान आहेत ते वाचतोय. दे ॲक्ट ॲज हायग्रोस्कोपिक न्यूक्लियाय अराउंड विच वॉटर वेपर कंडेन्सेस टू प्रोड्यूस क्लाउड. तर याचा अर्थ काय होतो की धुळीचे कण जे आहेत ते एका केंद्रकाप्रमाणे काम करतात, जिथे बाष्पाचे कण येत आहेत, बसत आहेत आणि त्यांचं संगणन होतं आहे. कशासाठी तर ढगांच्या निर्मितीसाठी. तर हे पहिलं विधान आहे. दुसरं आहे दे प्रोड्यूस डॉन अँड डस्क. डॉन म्हणजे पहाट आणि डस्क म्हणजे जे काही म्हणजे संध्याकाळची वेळ असते, म्हणजे दुपारनंतर आणि रात्रीच्या मधला जो काही वेळ असतो संध्याकाळचा, ज्यावेळेस आकाश थोडंसं पिवळसर लालसर वगैरे दिसतं, तो डस्कचा वेळ असतो.
तर धुळीचे कण खरं तर याच्या मागचं म्हणजे ते निर्माण करतात डॉन आणि डस्क असं या विधानानुसार आपल्याला दिसतं. तिसरं विधान आहे दे हॅव नो रोल इन द ॲपरंट कलर ऑफ द स्काय. म्हणजे जो काही आपल्या डोळ्यांनी जो काही आकाशाचा रंग दिसतो ते दिसण्यामागे धुळीच्या कणांची काहीच भूमिका नाही आहे असं या तिसऱ्या विधानानुसार आपल्याला दिसतं. तर खाली कोड्स दिलेले आहेत. कोड वाचतो आहे A 1 and 2, B 2 and 3, C 1 2 3 and D 1 and 3 ओनली. तर मित्रांनो हा प्रश्न कन्सेप्च्युअल आहे, संकल्पनावरती आधारित आहे. जर तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल धुळीच्या कणांचं नेमकी प्रॉपर्टीज किंवा आपण जे रोल्स पाहिले त्याची भूमिका ते जर व्यवस्थित समजले असतील तर हे उत्तर तुम्हाला नक्की व्यवस्थितपणे देता येईल. बघा प्रयत्न करा जमतोय का. नंतरच्या प्रश्नाकडे वळतोय. इथे काही जोड्या लावा दिलेल्या आहेत. जोड्या लावायच्या आहेत. एक लिस्ट दिलेली आहे आणि दुसऱ्या लिस्टमध्ये थर दिलेले आहेत की नेमकं थर कुठले आहेत ते. तर पहिलं वैशिष्ट्य मी वाचतो लिस्ट एक मधलं वैशिष्ट्य टेम्परेचर फॉल्स विथ हाईट. म्हणजे उंची परत्वे तापमानामध्ये घट नोंदवली जाते, घट होते. द बी रिफ्लेक्ट्स रेडिओ वेव्स बॅक. म्हणजे जे काही रेडिओ लहरी आहेत त्यांना परत परावर्तित करण्याचं वैशिष्ट्य तिथे दिलेलं आहे. सी कंटेन्स मोस्ट ऑफ ओझोन. म्हणजे या थरामध्ये बहुतांशी ओझोन आपल्याला इथे दिसतो असं हे वैशिष्ट्य आहे सी. त्याच्यानंतर डी फॉल इन टेम्परेचर स्टॉप्स. म्हणजे टेम्परेचर कमी व्हायचं, तापमान कमी व्हायची जी काही प्रक्रिया आहे ती थांबली जाते असं हे चौथं वैशिष्ट्य आहे. आता लिस्ट 2मध्ये इथे थर दिलेले आहेत. पहिला आहे आयनांबर आयनोस्फिअर, दुसरा आहे स्थितांबर स्ट्रॅटोस्फिअर, तिसरा आहे ट्रोपोस्फिअर तपांबर आणि चौथा आहे ट्रोपोपॉल्स तपस्तब्धी. आणि खाली काही कोड्स दिलेले आहेत जसं ABCD बघतोय आपण. तर 2 3 4 1 1 2 3 4 4 3 2 1 आणि 3 1 2 4. हा प्रश्न देखील सोपा आहे तसं पाहायला गेलं तर तुम्ही नक्कीच सोडवाल अशी खात्री आहे मला. तर मित्रांनो साधारणपणे ही 10 प्रश्न आपण आत्तापर्यंत बघितली, ती वाचली, ती व्यवस्थित ऐकली आणि समजून देखील घेतलेली आहेत. तर पुन्हा म्हणजे जिथे जिथे अडचण होईल तिथे तुम्ही म्हणजे तिथे पॉज करा आणि हा प्रश्न प्रत्येक प्रश्न व्यवस्थितपणे वाचा, तो बघा आणि मला उत्तरं नक्की कळवा या कमेंटच्या सेक्शनमध्ये. कमेंटच्या सेक्शनमध्ये कसं उत्तर कळवायचं हे मी तुम्हाला या अगोदर पण सांगितलेलं आहे. मित्रांनो ही प्रश्न तर आपण बघतोयच आहे, पण या व्यतिरिक्त तुमच्याकडे काही प्रश्न असतील जी तुम्ही सोडवत असताना तुम्हाला अडचण येत असेल किंवा ती जमत नसतील, कुठे समजायला अडचण होत असेल तर ते प्लीज मला कमेंटच्या सेक्शनमध्ये कळवा. सोबतच आयोगाने जे काही प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स तुमच्याकडे असतील ते जर तुम्ही सोडवत असाल वातावरणाच्या या प्रकरणाशी संबंधित तर ते देखील जिथे जिथे अडचण येत असेल ते देखील तुम्ही मला शेअर करू शकता. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही ते प्रश्न टाईप करून टाकू शकता जेणेकरून मी तुम्हाला त्याच्याबद्दल प्रतिक्रिया नक्कीच देईन. मित्रांनो आजचे हे जे काही 10 प्रश्न आहेत हे पुन्हा एकदा रिपीट करतो मी. 10च्या 10 प्रश्न तुम्हाला पूर्णपणे वातावरण हे रिवाईज करून देणार आहे. त्याच्यामुळे अतिशय चांगले प्रश्न आहेत. तुम्हाला ती सोडवायलाच पाहिजेत आणि ती तुम्ही सोडवाल अशी मला खात्री आहे, आशा आहे. मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. पुढच्या लेक्चरमध्ये जिथे जिथे म्हणजे या 10 प्रश्नांपैकी जे जे संकल्पना आधारित प्रश्न असतील किंवा जे अडचणीचे प्रश्न असतील ते मी तुम्हाला नक्कीच चर्चा त्याच्यासोबत करणार आहे. सोबतच आपण नवीन एका प्रकरणाला आपण सुरुवात करणार आहोत. त्याच्यामध्ये आपण सूर्य त्याच्याकडनं येणारी उष्णता, त्याच्यानंतर पृथ्वीचं एकंदरीत तापमान आणि त्याच्याशी संबंधित जेवढे काही घटक असतील, फॅक्ट्स फिगर असतील आणि जे काही संकल्पना असतील त्यांचा आपण अभ्यास करणार आहोत, त्यांची आपण सुरुवात करणार आहोत. तर मित्रांनो आजच्यासाठी एवढंच. आज आपण इथे थांबणार आहोत. थँक्यू व्हेरी मच आणि धन्यवाद. जर तुम्हाला लेक्चर आवडत असेल तर प्लीज प्रतिक्रिया नक्की कळवा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.